लाडकी बहिणींना पैशाऐवजी आल्या नोटिसा। तर का आहे हे प्रकरण, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की अशा प्रकारचा एक मेसेज आलेला आहे। हा मेसेज काय आहे ते आपण सर्वात प्रथम समजून घेऊयात। नमस्कार महाराष्ट्र, माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण नियमानुसार लाभार्थी म्हणून पात्र होत नाहीत, तरी आपण नाईलाजास्तव योजनेचा फॉर्म भरला। आपणास मेसेजद्वारे कळवण्यात येते की आपणास लाडकी बहीण योजनेअंतर्गत आलेले 4,500 रुपये आपण जवळच्या तहसील कार्यालय किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून आपण 4,500 रुपये परत करावे, अन्यथा आपणास नोटीस E24 बजावण्यात येईल, याची नोंद घ्यावी। आदेशावरून मुख्यमंत्री महासंचालय महाराष्ट्र शासन। काय अशा प्रकारचे लाडक्या बहिणींना आता मेसेज यायला सुरुवात झाली आहे। ज्या महिला या योजनेअंतर्गत पात्र होत नाहीत तरी देखील त्यांनी अर्ज केले होते, अर्ज करून ते पात्र देखील झाल्या होत्या, आता पात्र होऊन त्यांना पैसे देखील मिळाले होते। काय अशा प्रकारच्या महिलांना हे मेसेज आलेले आहेत। आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वच अर्जाची पुन्हा छाननी सुरू आहे। ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहे, पण ज्या महिला अपात्र होत्या आणि त्यांनी अर्ज केले आहेत त्यांना या योजनेअंतर्गत जे काही रक्कम मिळाली होती ते त्यांनी लवकरात लवकर तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करायचे असे आदेश देण्यात आलेले आहेत। जर ज्या महिला हे पैसे जमा करणार नाहीत त्यांना नोटिसा देखील बजावण्यात येणार आहेत, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुमच्या आसपास एखादी व्यक्ती असेल ज्यांनी अर्ज चुकीने भरला असेल, ज्यांच्याकडून त्या योजनेमध्ये पात्र होत नसेल देखील अर्ज भरला गेला आहे, त्यांनी लवकरात लवकर ही रक्कम जिल्हा अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यास सांगावी किंवा ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचावी। तर तुम्हाला या लाडकी बहिणी अंतर्गत जे फ्रॉड झाले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच या योजनेसंदर्भातच्या आणि सरकारी योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अपडेट आणि योजनेची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।